तुम्हाला माहित आहे का, यंदा नवरात्रीला देवी कोणत्या वाहनांवर येणार आहे आणि त्या वाहनाचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे? समृद्धी की संघर्ष? देवी जर हत्तीवर आली तर काय घडतं आणि जर मानवाच्या खांद्यांवर गेली तर त्याचा अर्थ काय? हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यंदाची नवरात्र खूप काही सांगून जाते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलमध्ये. यंदा 2025 मध्ये शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात 22 सप्टेंबर पासून होणार आहे. नवरात्री म्हणजे देवीच्या 9 रूपांची आराधना, भक्ती आणि आत्मशुद्धी आणि शक्तीचा उत्सव. यावर्षी नवरात्रीचा प्रारंभ सोमवारी होत आहे आणि देवीचे आगमन हत्तीवर होत आहे. हत्तीवर देवीचे आगमन याचा अर्थ फार शुभ मानला जातो. याचा अर्थ आहे समृद्धी, सुख, व्यवसायात वाढ आणि शेतीत भरभराट. विशेष म्हणजे जेव्हा देवी रविवारी किंवा सोमवारी येते तेव्हा तो काळ शेती, संपत्ती आणि समाजासाठी अतिशय शुभ मानला जातो. म्हणजेच या वर्षीचा नवरात्र काळ प्रत्येकासाठी एक नवीन आशा घेऊन येणारा आहे. पण देवी कशी जाते यालाही तितकेच महत्त्व आहे. तर यंदा नवरात्रीचा समारोप हा गुरुवारी 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि यावेळी देवीचे प्रस्थान मानवाच्या खांद्यांवर होणार आहे असे म्हटले जाते. याचा अर्थ समाजात शांती, स्थैर्य, सकारात्मक बदल आणि शेजारील देशाशी संबंध सुधारणा असा काळ नवीन सुरुवातीसाठी अतिशय अनुकूल मानला जातो. एकंदरीत पाहिले तर देवीचा हत्तीवरचा आगमन आणि मानवी खांद्यांवर प्रस्थान हे दोन्ही गोष्टी अत्यंत शुभ मानल्या जात आहेत. त्यामुळे येणारा काळ आपल्या सगळ्यांसाठी समृद्धी, शांती आणि प्रगती घेऊन येणारा ठरेल. मंडळी, तुम्हाला यंदाच्या नवरात्रीत या खास माहितीतून काही नवीन जाणून मिळालं का? देवीचं वाहन, आगमन, प्रस्थान हे सगळं आपल्या जीवनावर परिणाम करतं हे अनेकांना माहीतच नसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही नवरात्रीत कोणत्या स्वरूपाची पूजा करता आणि हो, अशाच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.